नमस्कार. आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. थंडीचा महिना चालू झाला आहे आणि मार्केटमध्ये भरपूर अशा पालेभाज्या अवेलेबल आहेत. तर त्याचपैकी आपण आज मेथीची टेस्टी रेसिपी बनवणार आहोत. बिलकुल तामझाम न करता कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तर सर्वात आधी आपल्याला मेथीची जुडी घ्यायची आहे आणि ती आपल्याला खोडून घ्यायची आहे. तर मेथी जी आहे त्याच्यात आपल्याला देठ जे आहेत ते आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत आणि पानं घ्यायची आहेत. थोडेसे देठ घेतले तरी चालतील. तर मेथी खाण्याचे जे फायदे आहेत त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल जे आहे ते आपलं नियंत्रित राहतं. डायबिटीज लोकांनी तर मेथी नक्की खावं आणि लहान मुलांसाठी जी आहे ती सुद्धा खूपच पौष्टिक आहे आणि आपली रोगप्रतिकार शक्ती जी आहे इम्युनिटी ती वाढवायला मेथी मदत करते. तर आपण वेळ न घालवता वळूया कृतीकडे. तर सर्वात आधी तुम्हाला कढई तापवून त्यामध्ये तेल न घालता शेंगदाणे घालायचे आहेत. कच्चे शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत. शेंगदाण्याला आपल्याला इथे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅसवरती. 5 मिनिटांमध्ये आपले शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित भाजून येतात. तर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे शेंगदाणे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यावरती ब्लॅक स्पॉट्स यायला पाहिजेत. तर अशा प्रकारे हे ब्लॅक स्पॉट्स आल्यावरती शेंगदाणे जे आहेत ते आतून जे आहेत ते चांगल्या प्रकारे भाजून जातात. तर अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे मी येथे वेगळे काढून घेतलेले आहेत. आपण या शेंगदाण्याला थंड होऊन द्यायचं आहे. त्यानंतर याला कूट करून घ्यायचं आहे. तर मेथी जी आहे ती 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कारण मेथीमध्ये मातीचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं. त्यामुळे तुम्हाला 2 ते 3 वेळा या भाजीला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने. त्याच कढईमध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. 2 ते 3 मोठे चम्मच मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल जे आहे ते आपलं व्यवस्थित तापलं पाहिजे. तेल तापल्यानंतर त्यात आपल्याला 1 मोठा चम्मच जिरे घालायचे आहेत. जिरे जे आहेत ते व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला बाकीचे साहित्य घालायचे आहेत. इथे मी कढीपत्ता घातलेला आहे. 4 ते 5 पानं कढीपत्ता घातलेला आहे आणि बारीक चिरलेलं लसूण घातलेलं आहे. लसूण जे आहे ते मस्ट आहे. लसूणशिवाय या भाजीला टेस्ट येत नाही. तर तुम्ही लसूण जे आहे ते आवर्जून घाला. 5 ते 6 पाकळ्या लसूणाचे आहेत. मी ते बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण जे आहे ते थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे. तर 1 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे 2 मोठ्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या ज्या आहेत त्याचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत. मिरच्या टाकून आपल्याला व्यवस्थित मिरच्या फ्राय होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी 2 मोठे कांदे टाकलेले आहेत. कांदा जो आहे तो आपला असा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. त्यानंतर आपल्याला लगेचच मेथी जी आहे धुवून घेतलेली ती आपल्याला यात टाकायची आहे. तर मेथी टाकल्यावर आपल्याला हे 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. सगळं जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे साहित्य. तर आपल्याला हे सगळं साहित्य जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात पाण्याचा वापर शक्यतो तुम्हाला कमीच करायचा आहे या भाजीमध्ये. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता यावरती मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं याची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे पाणी न टाकता. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही मेथी आपली मिक्स झालेली आहे. तर आपण आता यावरती झाकण लावून ठेवून देऊया. 2 मिनिटानंतर तुम्हाला हे झाकण जे आहे ते काढायचं आहे. व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे. वाफेवरतीच तुम्हाला ही मेथी जी आहे ती शिजवायची आहे. तर जास्त वेळ लागत नाही मेथीला. 2 मिनिटांमध्ये आपली ही भाजी जी आहे ती एकदमच शिजून जाईल पूर्ण. तर आता आपण 2 मिनिटानंतर झाकण काढून बघूया. तर अशा प्रकारे आपली ही भाजी जी आहे ती ऑलरेडी शिजलेली आहे.
तर आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि शेंगदाणे जे आहेत ते मी व्यवस्थित कूट करून घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जाडसरच ठेवायचे आहेत शेंगदाणे, मिक्स करून घ्यायचे आहेत. पूर्ण कूट नाही करायचं आहे शेंगदाण्याचा, जाडसर शेंगदाणे असे थोडेसे दाणे दाणे लागले पाहिजेत. तर अशा प्रकारे आपली ही भाजी जी आहे ती मिक्स झालेली आहे व्यवस्थित. आणि आता आपल्याला थोडंसंच परत एकदा झाकण लावून 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला गरज लागली तर तुम्ही या स्टेजमध्ये टोमॅटोसुद्धा टाकू शकता आणि थोडंसं पाणी टाकू शकता. तर आता 2 मिनटानंतर आपण हे झाकण काढून बघूया. तर आता आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे शिजलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली रेसिपी जी आहे ती तयार झाली आहे. आता आपण या रेसिपीला व्यवस्थित सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर आपली भाजी रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली मेथीची टेस्टी आणि चविष्ट खूप कमी वेळामध्ये बनणारी ही रेसिपी रेडी झालेली आहे. नक्की ट्राय करा रेसिपी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत.